नमस्कार. ट्यूबल फॅक्टर म्हणजे नलिकेतील दोष. साधारण 30% जणांना म्हणजे 10 पैकी 3 पेशंट्समध्ये नलिकेचा प्रॉब्लेम असतो. नलिकेचा प्रॉब्लेम हा 2 प्रकारे आपण दाखवतो. एक म्हणजे नलिका पूर्णपणे बंद असते, ज्याला आपण ऑक्लुसिव्ह ट्यूबल डिसीज म्हणतो, आणि दुसरं म्हणजे नलिका मोकळी आहे पण ती काम करत नाही, ज्याला नॉन ऑक्लुसिव्ह ट्यूबल डिसीज असं म्हणतो. आता नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की स्त्रीबीज आणि शुक्रजंतूचं मिलन हे नलिकेत होतं. नलिकेत मिलन झाल्यावर गर्भ तयार होतो. गर्भ हा गोल असतो, चेंडूसारखा. त्याला स्वतःची कुठल्याच प्रकारची ट्रान्सपोर्ट सिस्टीम नसते आणि त्याला वाहून जायचं असतं गर्भपिशवीपर्यंत. आता हे तो स्वतः करू शकत नाही, त्याच्यामुळे ही जबाबदारी नलिकेची असते. नलिकेतील आतील अवयव त्याला हळूहळू वाहून नेतात गर्भपिशवीपर्यंत आणि साधारण 5 दिवसांनी म्हणजे पाळीच्या 20-21व्या दिवशी गर्भारोपण होतं. याचा अर्थ नलिकेला हे काम आहे की त्याने गर्भाला वाहून न्यायचं. नलिका नुसतीच मोकळी असून उपयोग नाही, तर ती काम करणं हे महत्त्वाचं. आता आपण बघू की नलिका चेक कशी होते किंवा तपासण्या काय होतं. तर नलिका तपासायचे किंवा चेक करायचे 2 महत्त्वाचे पद्धती आहेत. एक म्हणजे एक्सरे आणि दुसरं म्हणजे लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन. त्या एक्सरेमध्ये काय होतं की एक्सरेमध्ये एक प्रकारचा डाय पोटात घातला जातो, जो गर्भपिशवीतून नलिकेत जातो आणि पोटात बाहेर पडतो. त्यावेळेला एक्सरेचे फोटो काढले जातात, कधी 2 कधी 3 काढले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ह्या नलिका मोकळ्या आहेत की नाही. एक्सरे ही जी टेस्ट आहे ही पाळीच्या साधारण 4थ्या ते 9व्या दिवशी केली जाते. ही अत्यंत साधी, सोपी आणि त्या मानाने कमी खर्चाची टेस्ट आहे. दुसरी टेस्ट म्हणजे लॅप्रोस्कोपी. लॅप्रोस्कोपी हे भूल देऊन केलेलं ऑपरेशन आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये कॅमेरा बेंबीतून पोटात घातला जातो आणि त्याच्यातून नलिका कशी दिसते, त्याला सूज आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. आता एक्सरे आणि लॅप्रोस्कोपीमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर एक्सरे ही एक ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे, त्याच्या अगेन्स्ट लॅप्रोस्कोपी ही कलर्ड फिल्म आहे. त्याच्यामध्ये नलिका सूज आहे की नाही, त्याच्यावर TB सारखे ट्युबरकल्स आहेत की नाही, ह्या गोष्टी दिसतात. कधी कधी नलिकेच्या बाहेर पोटातले अवयव म्हणजे अंडाशय झालं, आतडं झालं, हे सुद्धा त्याला चिटकू शकतं. एंडोमेट्रियोसिस सारख्या गोष्टी आहेत की ज्या लॅप्रोस्कोपीमध्ये दिसतात, एक्सरेमध्ये दिसत नाही. अशा प्रकारे लॅप्रोस्कोपी आणि एक्सरे हा ज्या लोकांमध्ये नलिकेत दोष असण्याची शक्यता ही खूप कमी आहे, त्यांना एक्सरेची टेस्ट पुरे होते. तर काही जणांना असं वाटलं की यांच्यात नलिकेत प्रॉब्लेम असण्याची शक्यता जास्त आहे, तर अशा लोकांना लॅप्रोस्कोपीचा ॲडवाईस किंवा सल्ला दिला जातो. आता नलिका कशा आहेत हे साधारण 3 प्रकारे आपल्या समोर येतं. की नलिका एकदम नॉर्मल आहेत, ज्यांना प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस चांगले आहेत आणि ती प्रेग्नन्सी होते. नलिका एकदमच खराब आहेत की लॅप्रोस्कोपी करून सुद्धा त्या मोकळ्या करता येत नाही किंवा त्याला काही इलाज नाही, तर अशा वेळेला टेस्ट ट्यूब बेबी करणं गरजेचं आहे. काही पेशंट असतात की हे जे ह्या दोन्हीच्या मध्ये आहेत की एकदम नॉर्मल पण नाही आणि एकदम खराब झालंय असं पण नाही. तर मग अशा वेळेला प्रश्न पडतो की ओके, नलिका थोडीशी खराब आहे पण ती काम करते की नाही माहीत नाही. अशा वेळेला आपल्याला नलिकेच्या कार्यक्षमतेची टेस्ट पाहिजे, तर ती कार्यक्षमतेची टेस्ट आहे IUI. आता IUI मध्ये काय होतं की स्त्रीला स्त्रीबीज तयार होण्याकरता औषधं गोळ्या दिल्या जातात. फॉलिकल स्टडी करून ते स्त्रीबीज कधी रप्चर होतं हे बघितलं जातं किंवा रप्चर व्हायचं इंजेक्शन दिलं जातं. त्याच वेळेला नवऱ्याचे शुक्रजंतू घेऊन ते गर्भपिशवीत सोडले जातात. म्हणजे नलिकेच्या एका बाजूला गर्भपिशवीत आपण शुक्रजंतू देतो, तर पोटात दुसरीकडे स्त्रीबीज देतो. हे एका प्रकारे आपण नलिकेला आव्हानच केल्यासारखं की एका बाजूला शुक्रजंतू दिलेत, एका बाजूला स्त्रीबीज दिलेत, आता काम करा. साधारणपणे 4 ते 6 वेळा IUI केलं जातं. ज्यांच्या नलिका काम करत आहे त्यांचं 4-6 वेळामध्ये IUI करून प्रेग्नन्सी राहते. 4-6 वेळा IUI करून सुद्धा जर प्रेग्नन्सी नाही राहिली, याचा अर्थ नलिका काम करत नाहीये आणि मग अशा वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबी करतो. आता टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय होतं की स्त्रीला औषधं इंजेक्शन देऊन स्त्रीबीज तयार केली जातात. ती 10व्या-12व्या दिवशी सोनोग्राफी करून बघितली जातात की किती स्त्रीबीज झाली आहेत, त्याचा आकार काय.
आणि त्यानंतर भूल देऊन ही सगळी स्त्रीबीजे शरीराच्या बाहेर काढली जातात. त्याच वेळेला मिस्टरांचे शुक्रजंतू पण घेतले जातात आणि हे शुक्रजंतू स्त्रीबीजे एकत्र करून लॅबमध्ये आपल्या शरीरासारखं तंतोतंत वातावरण त्याला दिलं जातं. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तापमान आहे, अशा सगळ्या गोष्टी तिथे पुरवल्या जातात. त्यानंतर जो गर्भ तयार होतो लॅबमध्ये, हा गर्भपिशवीच्या तोंडातून आतमध्ये सोडला जातो, ज्याला एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. याचा अर्थ नलिकेला आपण बायपास करतो की पोटातून स्त्रीबीजे बाहेर काढायची, स्त्रीबीज आणि शुक्रजंतूचं मिलन बाहेर करायचं आणि तयार झालेला गर्भ आत सोडायचा. याच्यात नलिकेला काही काम राहत नाही किंवा बायपास केला जातो. आता बरेच पेशंट्स विचारतात की हे टेस्ट ट्यूब बेबी नाव कुठून आलं. तर पूर्वी जेव्हा हे शास्त्र 30-35 वर्षापूर्वी डेव्हलप झालं, त्यावेळेला स्त्रीची काढलेली स्त्रीबीज आणि पुरुषाची काढलेले शुक्रजंतू हे एकत्र करण्याकरता आपल्या प्रयोगशाळेतले टेस्ट ट्यूब वापरले जायचे. म्हणून ते नाव प्रचलित झालं आणि अजूनही त्याला टेस्ट ट्यूब बेबी असंच म्हणतात. पण सध्या टेस्ट ट्यूबच्या ऐवजी डिश वापरली जाते. हा फरक झाला. धन्यवाद. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.